ते इथे मी उठणं लावलंय. सांग ना. आणि 2 सायकली आहेत तिकडे कोपऱ्यात. लहान आहे का तू आता? हा पण चालले आणि रांगोळी काढून घेतली. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि पहिली आंघोळ. तुम्ही विचार कराल ना, आज कशी काय पहिली आंघोळ? काल पण झाली आणि आज पण आहे, म्हणजे आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत पहिली आंघोळ. मग बघूया पुढे काय होत आहे. ते इथे मी उठणं लावलंय आणि आता फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटते. बघू पुढे काय होत आहे. झाली आणि इथं मी आता चिराटा फोडला झालाय आणि आता मी देवाची पूजा करते. चला करू. देवाची पूजा झाली आहे माझी करून आणि आम्ही इथं लायटिंगसुद्धा लावली वरती. भारी वाटते का सांगा कमेंट्समध्ये. आता बघू पुढे काय करायचं आहे. इथं मी तयार झाली आणि कचऱ्याची सुद्धा पूजा केली. चला तुम्हाला दाखवते. मग कचऱ्याची पूजा केली. काय बोलली परत बघ. दिवस दिवस लावू सगळीकडे. आणि हिने नवीन दिवे पण आणलेत बघा, कलरफुलवाले. म्हणजे इथं पण आहे बघा, एकसारखे दोन म्हशी भरपूर आहेत आणि अजून दिवे पाहिजेत म्हणजे लावायला. आणि ही काळची रांगोळी थोडीशी विस्कटली कारण लाईटिंग पडली त्याच्यावर म्हणून. आणि ही मी काढलेली आणि ह्या काकींनी काढलेली रांगोळी आहे ती. तर अशा आमच्या 3 रांगोळी. आज खूप मोठी रांगोळी बनणार आहे, बघू आता. आणि इथं आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं आहे. संध्याकाळी तुम्हाला दिसेल एकदम छान. आणि इथं पण केलं आहे. अजून खूप रील्स वगैरे. तर मी उमरपट्टी बनवते. हे साहित्य उमरपट्टीचं. गोंडे. आणि तुम्ही गणपतीत बघितलंच असेल मी पावलं केलेत, तसंच काहीतरी हे करीन. पण हे कसं होतं आहे ते मलाही नाही माहिती. बघू मग आपण कसं तयार होतं आहे ते. ठीक आहे, बनवून झालं आहे माझं. कसं वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. चालले बाजारात थोडंसं सामान आणायला. चला जाऊया मग. गाडीत पेट्रोल टाकून आता चाललो आहे बाजारात. चला बाजारात जाऊ. बाजारातनं परत आली आणि डिमार्टला पण गेली श्रीखंड आणायला. मग बघू आता पुढे. आणि फुलंही आणलेत. ही बघा फुलं आणले तेवढी सगळीनी. आता हार बनवीन मग बघू पुढं. कुकर लावला आहे संध्याकाळच्या निवेदाच्या जेवणासाठी. तर त्यात मी लावला आहे भात, डाळ आणि बटाटे. आता 3 सिट्या होऊन देऊया, मग पुढची तयारी करूया. आणि यात दूध आहे. हो, मी काजू घेतलेत कारण मी संध्याकाळच्या निवेदाला काजू कतलीही बनवणार आहे. मग चला बनवूया काजू कतली. काजू मिक्सरमध्ये टाकून घेतलेत आणि त्यांची आता पावडर करायची आहे. आणि मग नंतर आपण पाक बनवू. चला मग आधी हे ग्राइंड करू. काजूची अशी पावडर करून घ्यायची. मी करून घेतली. आता पाक बनवूया. 1 कप पाणी, अर्धा कप साखर घेतली मी. आणि आता हे थोडं तारीसारखं व्हायला पाहिजे, म्हणजे एकदम चिपचिपीत. मग आपण यात टाकू काजूची पावडर. वेलची पावडर टाकते मी त्यात. सांग ना. सुगंध येण्यासाठी आणि काजू कतली भारी बनण्यासाठी. आणि इथं चपात्या बनतात. काजू पावडर टाकते ह्याच्यात. आणि हे 2 मिनटं ठेवायचं आता गॅसवरच, पण स्लो गॅसवर. पेपरमध्ये तेल लावून आणि हे काढून घेतले. आता ह्याला मळायचं आहे. मळून घेतलं आणि मग तूप लावून त्याला लाटलं आहे. आता माझं दादा ह्याला आकार देईन. काजू कतली कापली आणि आता ही आपण फ्रीजमध्ये ठेवू थोड्या वेळासाठी. मग नंतर बाहेर काढू. आणि चांदीचं ते परत भेटलं नाही म्हणून ते लावू नाही शकत मी. पण मी ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे वरनं. मग बघू. आणि इथं काकी करंजीचं पीठ मळत आहेत. इथं मी जेवते आहे. आणि चिवडा पण बनवून झाला आहे आमचा. मी तर रांगोळी घालते. आणि सेंटर रांगोळी चालू आहे. 3 घरांची. 1 2 3 आमचं 1. 3 घरांची रांगोळी झाली. मी किल्लाही लावून झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं डेकोरेशन हे बघा आमचं असं आम्ही केलं. आणि मला इथं थोडं डेकोरेट करायचं आहे कारण इथं मी पूजा मांडणार आहे. आणि देवीच्या इथं ऑलरेडी लाईट आहे म्हणून इथे मला सजवायचं आहे. आणि देवाराच्या खाली जरा लाईट सोडायचे आहेत. आणि मग आता मी आवडते आणि हे डेकोरेट करते आणि मग भेटते तुम्हाला. माझं डेकोर करून झालं आहे. इथे पण मी थोडंसं झिरमिऱ्या लावले आणि ही लाईटिंग. आणि देवाच्या इथं पण सोडले बघा इकडनं घेऊन.
आता लेप लावायला जाते उमटाला हळदीचा. चला मग. मम्मी बघा इथं काय करते. अगं पण तो बाबा कशाला ठेवला. लेप आणि रांगोळी काढून घेतली छोटीशी. इथे पण काढली स्वास्तिक. आता घरातली सगळी कामं झाली आहेत. रांगोळी काढून झाली, निवेद बनवून झाला देवाचा. आणि आता मी तयार होते आणि मग आपण पूजा करूया लक्ष्मीपूजनची. मग बघू पुढे काय करायचं आहे. मी फक्त मेकअप नाही केला आहे, पावडर लावली फक्त. आणि आता पूजा करते. चला मग. आणि मम्मीने बघा इथं काय केलं. छान वाटतंय हे आलं ना. आणि आमचं घर बघा, घर. हो, तुम्हाला माझं होम टूर पाहिजे असेल घराचं तर कमेंट्समध्ये सांगा. मग मी तुम्हाला देईन माझं होम टूर. असं एकत्र ठेवलं आहे. आणि आपली काजू कतली ऑलमोस्ट सेट आहे बघा. हे बघा, आता तुम्ही खाऊ शकता. आम्ही नाही खाणार कारण निवेद दाखवायचं आहे. पण आपण इथं पूजा झाली आहे बघा. डेकोरेशन कसं दिसतं हे सुद्धा सांगा. थोडेसे फ्रीजचे इथं झुरमुरे सोडले आहेत मी. आणि मंदिर आमचं छान वाटतं आहे ना. मी चालली आहे खाली गाडींची पूजा करायला. चला मग जाऊया. आणि 2 सायकली आहेत तिकडं कोपऱ्यात, त्या नाही धुतल्या, ह्या धुतल्यात पण. आणि अजून एक गाडीला ओवाळायला चालू आहे. चला. आणि हे आरतीचं ताट. आमची रिक्षाची पण पूजा झाली आहे. आणि बाहेर सगळ्यांकडे लाईटिंग्स लागल्या आहेत. जाऊया आता घरी. निवेद दाखवून झालेला आहे देवाला. मग आता बघू पुढे काय करूया. भरपूर जण फटाके फोडत आहेत. आपण बघायला तर जाऊच शकतो ना. चला मग. वर पण दिवे लावलेत. ह्या पायरींवर पण लावलेत. खाली गेटपर्यंत लावली आहे. आम्ही नॉस्टॅल्जिया आहे, खूप भारी आहे. लहानपणची मम्मी पाऊस लावते, तिला लय हाऊस आहे. बघा, लहान आहे का तू आता. हा पण बोलवायला. आणि हा बघा, पांढऱ्या शर्टवरनं डायरेक्ट कलरफुल रंगीबेरंगी शर्टमध्ये. आता आम्ही पिंकीच्या घरी गेलतो. मग आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या. आणि आता आम्ही जेवायला घरी आलो आहे. आता आम्ही तारक मेहता लावून TV बघणार आणि मग जेवणार. आय लव्ह तारक मेहता. माझं जेवण झालं आहे. आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. ओके, बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.